पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यामध्ये 27 पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला। दहशतवाद्यांनी पर्यटकांना हेरून त्यांना गोळ्या झाडल्या। या हल्ल्यामध्ये एकट्या महाराष्ट्रातील 6 पर्यटकांचा बळी गेलाय, पण यात असेही काही जण आहेत जे थोडक्यात बचावले। त्यांच्याबाबत काळ आला होता, पण वेळ आली नव्हती असंच म्हणावं लागेल। पहलगामच्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश सुन्न झाला। लष्कर ए तोयबाच्या TRF दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये जमलेल्या पर्यटकांना त्यांचा धर्म विचारत लक्ष्य केलं। या हल्ल्यात 25 पेक्षा अधिक पर्यटकांचा दुर्दैवी अंत झालाय। ही घटना प्रचंड हादरा देणारी आहे। पण श्रीनगरमध्ये सध्या असेही काही पर्यटक आहेत जे काही दिवसांपूर्वीच पहलगाममध्ये जाऊन आले। मुंबईतील पार्लेच्या गीता झगडे हे त्यापैकीच एक आहे। आम्ही 17 तारखेला आले कश्मीरला। ॲक्च्युली आम्ही वेकेशनसाठी आलो होतो। 17 ते 24 तारखेपर्यंत आमचं पॅकेज होतं। आम्ही 17, 18, 19 आणि 20ला पहलगामला होतो आणि तिथून मग आम्ही गुलमर्ग केलं, दूधपत्री केलं आणि ॲक्च्युली आम्ही काल आमचं सोनमर्ग होतं, पण दुपारच्या नंतर जेव्हा आम्हाला कळलं असं झालं तर आम्ही ते कॅन्सल केलं आणि आम्ही हॉटेल्समध्येच आहोत। 17 एप्रिलपासून काश्मीरमध्ये आलेले अनेक पर्यटकांनी पहलगाममधील निसर्गाचा आनंद लुटला। मागे असलेल्या बर्फाच्छादित पर्वतासमोर फोटो व्हिडिओ काढले, पण आज ते सर्व फोटो आणि व्हिडिओ बघून त्यांचा थरकाप उडतोय। कधी एकदा आपल्या घरी पोहोचतो असं पर्यटकांचं झालंय। 17 तारखेपासून कालपर्यंत काल आम्ही सोनमर्गला होतो आणि हे जेव्हा झालं तेव्हा असं वाटत होतं की लवकरात लवकर जेव्हा आपण घरी पोहोचू ही ओस काय म्हणतात एक आस लागलेली आहे। आणि आत्ता तरी इथे सर्व आम्हाला हॉटेल मिळत नव्हतं, पण आत्ता हे हॉटेल मिळालेलं आहे। आमचे जे ड्रायव्हर आहेत त्यांनी सुद्धा आम्हाला खूप छान मदत केली। इव्हन ते म्हटले की कुठे नाही झालं तर माझ्या घरी तुम्ही राहा। सध्या महाराष्ट्रातील अनेक पर्यटक श्रीनगरमध्ये अडकलेले आहेत। परतीच्या विमानाची तिकीटं आधीच बुक असल्यामुळे त्यांना तातडीने परत येता येत नाहीये। अशा परिस्थितीत स्थानिक काश्मीरी या पर्यटकांना दिलासा देत आहेत। यहाँ पे जो भी हुआ है वो ठीक है, हो गया, इंसिडेंट हो गया है, लेकिन लोकल कश्मीरी जो है दे आर वेरी गुड पीपल एंड दे आर वेरी सपोर्टिव पीपल। वो हमें दिलासा देते हैं कि नहीं आप घबराओ मत, कुछ भी होएगा तो हमारा घर है, आप हमारे घर पे आ जाओ। मैं एयरपोर्ट भी जाके आया, एयरपोर्ट अथॉरिटी वालों ने भी बोला कि आप पैनिक मत होइए, आपका जो भी डेट है उस दिन पे फ्लाइट आप पकड़िए, यहाँ पे कुछ भी प्रॉब्लम नहीं है, इश्यू नहीं है, आप आराम से रहिए। पहलगाममधील हा हल्ला नियोजनबद्ध रीतीने करण्यात आलेला आहे। हिंदू पर्यटकांना हेरून गोळ्या झाडण्यात आल्या। यात महाराष्ट्रातील 6 पर्यटकांचा मृत्यू झालाय। पण सध्या श्रीनगरमध्ये अडकलेले हे मराठी पर्यटक थोडक्यात बचावले। ज्या रीतीने पर्यटक वाचले ते पाहता काळ आला होता, पण वेळ आली नव्हती असंच म्हणता येईल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। तर वाशिम जिल्ह्यातील 51 पर्यटक हे काश्मीरमध्ये असल्याची माहिती समोर आली आहे। यामध्ये 44 पुरुष आणि 7 महिलांचा समावेश आहे। हे सर्व पर्यटक काल पहलगामला जाणार होते, पण श्रीनगरमध्येच पोहोचायला उशीर झाला, त्यामुळे मोठा अनर्थ टळला। सध्या वाशिम जिल्ह्यातील सर्व पर्यटक हे सुरक्षित आहेत। दरम्यान पर्यटकांच्या कुटुंबियांशी याविषयी बातचीत केली आहे आपले प्रतिनिधी किशोर गोमाशे यांनी। वाशिममधील मुक्तांगण योगा मंडळाचे 51 सदस्य पर्यटनासाठी काश्मीरला गेलेले आहेत। काल त्यांना श्रीनगरला पोहोचण्यासाठी उशीर झाल्यामुळे ते पहलगामला पोहोचू शकले नाही। दुपारी 3 ते 4च्या दरम्यानच ते पहलगामला जाणार होते, मात्र श्रीनगरला उशीर झाल्यामुळे त्यांचा तो पूर्वी प्रवास टळला। त्या 51 सदस्यांमध्ये ज्या गेलेल्या आहेत सुषमा राऊत, त्यांचा मुलगा माझ्या समेत आहे तुषार राऊत। आपण त्यांना विचारूया। मला सांगा दादा, आई तिकडे गेलेली आहे, 51 सदस्य पण आहे, काही संपर्क झाला, काय सांगणार त्यांचं? काल त्यांच्याशी बोलणं झालंय। ते टुलिप गार्डनला होते ज्यावेळेस अटॅक झाला, त्याच्यानंतर ते हॉटेलला गेले तेव्हा त्यांचा कॉल लागला। तिथे कनेक्टिव्हिटी नसल्यामुळे कॉल कनेक्ट होत नव्हता। आता कॉल लागल्यामुळे ते सगळे सुखरूप आहेत। 51 सदस्य आणि ते सगळे सुखरूप घरी येईल अशी आमची इच्छा आहे। मला सांग, काय सांगशील प्रशासनाला की आता कारण काश्मीरमध्ये बहुतांशी ठिकाणी श्रीनगरमध्ये पण संचारबंदी आहे आणि सरकारकडनं विशेष ऑपरेशन पण राबवले जात आहे
ज्या अतिरेक्यांनी हल्ला केला त्यांना पकडण्यासाठी. काय सांगशील सरकारला? सरकारकडे काय मागणी आहे किंवा हे जे काही 51 सदस्य गेलेले आहेत त्यांना काय सांगशील? त्यांना एवढंच सांगणं आहे की सरकारला एवढीच मागणी आहे की यांना आमचे सुखरूप जे व्यक्ती आहेत तिथे किंवा टुरिस्ट आहेत त्यांना सुखरूप इथे आणण्याचं लवकरात लवकर प्रयत्न करावा. तुझी मागणी आहे की त्यांनी जो काही 6 दिवसाचा जो काही त्यांचा टूर होता पर्यटन, त्यांनी ते रद्द करून वापस यावं, सरकारने वापस आणावं. हो, टूर आता राहिलाच नाही आहे. मेन गोष्ट अशीच आहे की त्यांनी सुखरूप परत यावं इथे वापस. हे होते तुषार राऊत यांनी सांगितलंय की जे काही आमच्या कुटुंबासहित इतर जण 51 जण श्रीनगरमध्ये आहेत, जरी सुखरूप असले तरी प्रशासनानं किंवा शासनानं त्यांना आमच्या वाशिममध्ये सुखरूप पोहोचतं करावं. किशोर गोमाशे, न्यूज 18 लोकमत, वाशिम.